चला मित्रांनो, आज इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे. हा मागच्या वर्षी केलेला होता, बऱ्याच लोकांना आवडला. 5-6 लाख लोकांनी तो व्हिडिओ बघितलेला. इसेन्शियली आजकाल जर का ॲक्सेसरीज बद्दल सांगायचं झालं ना, तर TWS खूप पॉप्युलर झाले. सगळेजण कानात ते घालून फिरत असतात, बेसिकली वायरलेस इयरफोन्स जे असतात. पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का, तुम्ही जेव्हा 1, 2, 3, 4 हजाराचे वायरलेस इयरफोन्स घेतात किंवा TWS घेताना, तेव्हा एक गोष्ट थोडी बहुत कॉम्प्रोमाइज होते कम्फर्टसाठी, आणि ते म्हणजे ऑडिओ क्वालिटी. वायर्ड इयरफोन्स किंवा ज्यांना IEM म्हणतो किंवा ज्यांना आपण इन इयर मॉनिटर्स म्हणतो, तो इसेन्शियली वायर्ड इयरफोन्स असतात जे तुम्ही वापरू शकता, आणि त्यांची जी ऑडिओ क्वालिटी असते ना, ती नेक्स्ट लेवल असते. हो, त्यांच्यासारखे कम्फर्टेबल नसतात की कानात घातलं चाललं फिरलं कुठेही, कारण की वायर्स असतात त्याच्याबरोबर, आणि बरेच लोक घालत नाहीत कारण की त्यांना वाटतं हिअरिंग एड वगैरे घातलेले, त्यामुळे ते घालत नाहीत. पण तुम्हाला सांगू का, जे रिअल ऑडिओ फाईल्स असतात, ज्यांना चांगला क्वालिटीचा ऑडिओ पाहिजे असतो ना, ते कधीही वायर्ड इयरफोन्स IEMच वापरतात. ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यांचा अजून एक काय फायदा होतो माहिती का, जर का तुम्ही गेमिंग वगैरे करत असाल तर लेटन्सी अजिबात नसते. वायरलेस जे असतात त्यांच्यामध्ये लेटन्सी असते, थोडी ना थोडी लेटन्सी असते. जे घडत असतं आणि जे तुम्हाला ऐकू येत असतं त्याच्यामध्ये थोडा डिफरन्स असतो. विथ वायर्ड इयरफोन्स विथ IEMs तो कधीही प्रश्न येत नाही. तर लेटन्सी नको असेल तरी ते खूप चांगले असतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी क्वालिटी तुम्हाला 3, 4, 5 हजाराच्या TWS मध्ये मिळते, ते तुम्हाला 1000 रुपयाच्या IEMs मध्ये मिळते. आणि त्यामुळे तुम्हाला 1000 रुपयाच्या अराउंड जे IEMs असतील ते मी तुम्हाला सांगणार आहे. आणि लक्षात ठेवा, हे जे असतात ना, हे नॉर्मली नोन ब्रँड्स वगैरे असतात ना, बोट आहे किंवा फिलिप्स आहे किंवा हे असे असतात ना, ह्यांचे नसतात. हे जे आहेत हे ऑडिओ फाईल साठी असतात. अगदी वेगळे नावं असतात पण क्वालिटीला जबरदस्त असतात. चला लेट अस स्टार्ट. एक तर खूप पॉप्युलर IEMs मध्ये ती म्हणजे फिओ नावाचं एक कंपनी आहे, आणि त्यांचे हे जे आहे ते फिओ JD10 यांचं नाव आहे. पण आय टेल यू व्हॉट, एक तर ट्रान्सपरंट डिझाईन आहे, दिसायला खरंच चांगले आहेत. आणि कसे असतात माहिती का, हे बघा, आता हे व्यवस्थित राहतात, असं नाही की ते पडतील वगैरे. तुम्हाला दाखवतो आता. 3.5 mm जॅक येतो. आता हे एक महत्वाचं आहे, ह्याच्यामध्ये काही जे मी सांगणार आहे त्याच्यामध्ये USB Type-C सुद्धा आहे, कारण की बऱ्याच स्मार्टफोन्स मध्ये Type-C येतं, नाहीतर मग तुम्हाला डॅक लागतो. डॅक सुद्धा चांगल्या क्वालिटीचा घ्या. तो अडॅप्टर सारखंच असतं, बेसिकली USB Type-C पासून 3.5 mm जॅक पर्यंत जातं. पण तो डॅक जो असतो ना, तो सुद्धा महत्वाचा असतो. साऊंड क्वालिटी त्याच्यामुळे सुद्धा खूप डिफरन्स पडतो. चांगल्या क्वालिटीचा डॅक घेतला तर तुम्हाला खूप चांगली क्वालिटी मिळेल. सो हे जे आहेत हे IEM आहेत. आता फिओ JD10 सांगायचं झालं तर दिसायला चांगले आहेत, ट्रान्सपरंट डिझाईन वगैरे आहे. 3 बटनचा माईक आहे इथं, बघा इथं व्हॉल्यूम प्लस मायनस पॉज प्ले ह्याचे बटन आहेत. 3 बटन आहेत. 3.5 mm जॅक येतो, आणि V शेप्ड साऊंड ट्युनिंग आहे. म्हणजे बेस आणि ट्रेबल चांगले आहेत, पण मिड्स जे असतात, जे वोकल्स असतात ना, ते थोडे मडी आहेत. त्यामुळे तुम्हाला नुसता बास आणि ट्रेबल म्युझिक जास्त वगैरे ऐकायचं असेल देन इट विल बी गुड. आणि 800 रुपयाचे आहेत फक्त. सो फ्रॉम दॅट पर्स्पेक्टिव्ह आय विल डेफिनेटली से दीज आर, पैशाच्या बाबतीत म्हणजे 2000, 2500 ची तुम्ही TWS कशी साऊंड करतात तसे 800 रुपयाचे IEMs तुम्हाला साऊंड करणार आहेत. सो एक्सलेंट. अफोर्डेबिलिटीच्या बाबतीत थोडं टाईट बजेट असेल तर तुम्ही ह्यांच्याकडे नक्की बघू शकता. दुसरे जे आहेत ते आहेत ऑडिक्युलर आर्क, म्हणजे आर्क नाही, आर्क, ऑडिक्युलर आर्क नाव आहे. आणि हे USB Type-C आहेत. ह्याची केबल मस्त आहे, म्हणजे ट्रान्सपरंट केबल आहे. तुम्हाला इयर टिप्स वगैरे मिळतात आतमध्ये. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जर का तुम्ही खूप जास्त म्युझिक वगैरे ऐकत असाल ना, ह्यांचा कधीही त्रास होत नाही. एक गोष्ट TWS पडतात, ते फिट वगैरे असताना त्याचा प्रॉब्लेम असतो. जनरली IEMs मध्ये हा प्रॉब्लेम येत नाही. आणि ऑडिक्युलरचा जो साऊंड आहे खरंच चांगला आहे. एक तर केबल क्वालिटी ह्याची चांगली आहे, दिसायला इट इज क्वाईट गुड, आणि खूप छान. बरेच दिवस तुम्ही वापरत असाल तर ती होईल. EQचा सपोर्ट येतो Type-C व्हेरियंट मध्ये. ह्याच्यामध्ये सुद्धा V शेप्ड साऊंड आहे, म्हणजे ट्रेबल्स वगैरे जे आहेत ते चांगले आहेत, बेस चांगला आहे. पण ह्याचं मिड्स जे आहेत, वोकल्स आहेत, ते सुद्धा चांगले आहेत. JD10 पेक्षा, जे पहिल्यांदा सांगितलं त्यापेक्षा तर हे डेफिनेटली चांगले आहे. थोडे बेस हेवी आहेत, पण हे बघा हिपहॉप वगैरे आजकाल बॉलिवूड सॉंग्स तुम्ही ऐकताना त्याच्यामध्ये तुम्हाला खरंच भरपूर आवडेल. आणि याच्यामध्ये डॅक घेण्याची गरज नाही, USB Type-C डिरेक्टली येतं, म्हणजे दोन्ही ऑप्शन येतं, 3.5 किंवा USB Type-C दोन्हीही तुम्ही घेऊ शकता. सो दॅट इज देअर. आणि ह्याचा जो साऊंड स्टेज आहे तो वाईड आहे, सो क्लॅरिटीच्या बाबतीत दीज आर मच बेटर. आणि यांची प्राइस आहे 900 ते 1000. तुम्ही कुठला घेताल त्यावरती आहे. विदाउट माईक येतो, विथ माईक येतं, Type-C येतं, 3.5 कुठला घेताल त्याप्रमाणे 900 ते 1000 ह्या प्राइस रेंजमध्ये असतात. ओव्हरऑल एक्सलेंट. माईकच्या बरोबर घेतले, माईक क्वालिटी सुद्धा चांगली आहे, लो लेटेन्सी आहे, बेस चांगला आहे. गेमिंगसाठी हे फोकस्ड आहे, तर त्यांना ते पाहिजे असेल तर तुम्ही नक्की बघू शकता. आता त्याच्यानंतर येतात KZ Gale. हे 1100 रुपयाचे आहेत. ह्यांची क्वालिटी चांगली आहे, आणि हे गेमर्ससाठी आहेत. म्हणजे तुम्ही जर का गेमिंग भरपूर करत असाल ना, देन यू आर गोइंग टू लाईक इट, कारण की ते स्पेसिफिकली ट्युनिंग जे केलेलं ना ते गेमिंग फोकस्ड आहे, त्यामुळे ते बघू शकता. ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला माईक, विदाउट माईक, USB Type-Cचा ऑप्शन येतो. आणि बेस एकदम बेस हेवी आहे, डेफिनेटली बेस हेवी आहे. आणि इथं बटन्स येतात, प्ले, पॉज, ऑन, ऑफ, हे बघा बटन्स वगैरे येतात. तर बेस हेवी आहेत.
गेमिंगसाठी डेफिनेटली फोकस आहेत आणि माईक क्वालिटी सुद्धा चांगली. सो यू कॅन लुक ॲट दॅट. हा सुद्धा 1100-1100च्या प्राइस रेंजमध्ये तुम्हाला मिळू शकतात. आणि फायनली सगळ्यात चांगली जर का तुम्हाला ऑडिओ क्वालिटी पाहिजे असेल तर मग मी हे सांगेन. बरं, मी जे काही तुम्हाला सांगतोय ना, जे कुठले IEM सांगतोय सगळ्यांची लिंक मी खाली दिलेली डिस्क्रिप्शनमध्ये नक्की जाऊन बघा. यू कॅन बाय इट. जी लिंक जिकडनं तुम्ही चांगल्या ऑथराइज्ड ऑनलाईन रिटेलरकडनं बाय करू शकता त्याचे लिंक्स मी दिलेले आहेत. हे सुद्धा 3.5mm जॅकचे आहेत. ह्याच्यामध्ये काय माहिती का, ही मेटल कॉपर कलर्ड मेटल फेस प्लेट येते, ती खूप छान दिसते. दिसायला ब्लू अँड कॉपरचं जे कॉम्बिनेशन आहे ना, दॅट इज व्हेरी गुड. बेस अतिशय टाईट आहे, म्हणजे असा उघडा नाहीये, लो क्वालिटी बेस नाही, हाय क्वालिटी बेस येतो. वाईड साऊंड स्टेज आहे, म्हणजे तुम्हाला इकडनं असं जेव्हा ट्रॅव्हल करतं कोणी, एक हेलिकॉप्टर सीन मधनं चालू असेल, इकडनं तिकडे जातं, तेव्हा तुम्हाला ते ऍक्च्युअली कळतं. दॅट इज वॉट द साऊंड स्टेज इज. सो दॅट इज ट्रेबल सुद्धा चांगले आहेत, म्हणजे हाईज लोज आणि इवन मिड्स दे आर क्वाईट गुड. आणि जर सांगितलं लेफ्ट राईटचं सेपरेशन इज क्वाईट गुड. सो यू कॅन डेफिनेटली लुक ॲट. म्हणजे क्वालिटी जर का तुम्हाला पाहिजे असेल सगळ्यात जास्तच क्वालिटी, तर तुम्ही ह्यांच्याकडे नक्की बघू शकता. फक्त मायक्रोफोन फक्त ह्याचा इतका चांगला नाही. हा, म्हणजे तुम्ही वापरू शकता, असं नाही की एकदम खराब आहे बोलू शकणार नाही. मायक्रोफोन चांगला आहे, पण साऊंड क्वालिटी जी आहे दॅट इज दी बेस्ट. तर मला जर का रँकिंग करायचं झालं ना, तर KZ EDX Pro जे आहेत ते नंबर 1ला येतील साऊंड क्वालिटीच्या बाबतीत. ऑडिक्युलर आर्क जे आहेत ते दुसऱ्या नंबरला. KZ Gale आहेत. गेमिंग पाहिजे असेल तर KZ Gale आर द बेस्ट. आणि FIO JD10 तुमचं जर का बजेट टाईट असेल तर तुम्ही त्यांच्याकडे बघू शकता. हे बेसिकली सगळ्यात चांगले IEMs आम्ही जे टेस्ट आमच्याकडे भरपूर येतात, आम्ही सगळे टेस्ट करतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला हे सांगतो. सो आय होप यू लाईक इट. फक्त विकत घेताना लक्षात ठेवा, USB Type-C 3.5mm जॅक. जर का 3.5mm जॅक घेत असाल आणि तुमचा फोन USB Type-C असेल तर तुम्हाला डॅक घ्यायला लागेल. तो चांगल्या क्वालिटीचा घ्या आणि त्याची सुद्धा कॉस्ट थोडीशी ॲडिशनल होईल. पण इफ यू आर अ ऑडिओ फाईल, इफ यू वॉन्ट टू लिसन टू गुड म्युझिक आणि लेटन्सी नको असेल तर IEM प्रिफर करा. चला, आय होप तुम्हाला आवडले असतील हे. जर आधी सांगितलं, लिंक्स खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. जर का जाऊन तुम्हाला घ्यायचे असतील तर नक्की घ्या आणि मला सांगा ह्याच्यामधला तुम्ही जर का कुठला वापरला असेल तो कसा आहे, त्याची क्वालिटी कशी आहे हे नक्कीच सांगा. चला मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढच्या व्हिडिओपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.